नमस्कार मंडळी, ज्योतिष आनंद या आपल्या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज शिवजयंती, महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभूंची जयंती। शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला। आजचा हा भाग आपण सर्वजण शिवप्रभूंना समर्पित करूया। तर मित्रांनो, मागच्या भागात आपण बघितलं राशींची तत्व, त्यानंतर राशींचे स्वभाव बघितले, चर, स्थिर किंवा द्विस्वभावी राशी कुठल्या आहेत हे बघितलं। आता आपण आज बघणार आहोत की एखाद्या ग्रहाला उच्चत्व किंवा नीचत्व हे कुठल्या राशीत शास्त्रकारांनी दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत। आता मेष राशीपासून सुरुवात करूया। मेष राशीमध्ये सूर्य हा उच्चीचा मानला जातो, त्याचप्रमाणे मग शनी हा नीचेचा मानला जातो। दुसरी रास वृषभ राशीमध्ये चंद्र उच्चीचा मानला जातो, त्याचप्रमाणे वृश्चिक राशीत तो नीचेचा मानला जातो। मिथुन राशीला कुठल्याही ग्रहाला उच्चत्व नीचत्व नाही दिलेलं। आता कर्क राशीकडे येऊया। अनुक्रमांकाच्या दृष्टीने कर्क राशीमध्ये गुरुला उच्चत्व प्राप्त आहे, गुरु उच्चीचा मानला जातो। त्याचप्रमाणे कर्क राशीत मंगळ हा नीचेचा मानला जातो। सिंह राशीमध्ये सुद्धा कुठल्याही ग्रहाला उच्चत्व किंवा नीचत्व शास्त्राने दिलेलं नाही आहे। त्यानंतर येते कन्या रास। कन्या राशीमध्ये ही बुधाची रास आहे आणि बुधाला स्वतःला कन्या राशीमध्ये उच्चत्व प्राप्त आहे। त्याचप्रमाणे कन्या राशीत शुक्राला नीचत्व दिलं गेलेलं आहे। त्यानंतर येते तुला रास, 7 नंबरची रास आहे ही। तुला राशीमध्ये शनी महाराजांना उच्चत्व प्राप्त आहे, म्हणजे अर्थातच सूर्य महाराजांना तिथे नीचत्व प्राप्त आहे। त्यानंतर वृश्चिक रास येते। मी आधी सांगितल्याप्रमाणे वृश्चिक राशीमध्ये चंद्राला नीच मानलं जातं, नीचत्व प्राप्त आहे त्याला। धनु राशीमध्ये कुठल्याच ग्रहाला उच्चत्व किंवा नीचत्व प्राप्त नाही आहे। आता येते मकर रास। मकर राशीमध्ये मंगळाला उच्चत्व प्राप्त आहे, म्हणजेच गुरु महाराजांना नीचत्व प्राप्त आहे। त्यानंतर कुंभ राशीला सुद्धा कुठल्याही ग्रहाला उच्चत्व किंवा नीचत्व प्राप्त नाही आहे। त्यानंतर शेवटची रास येते मीन रास, 12 नंबरची रास। त्यामध्ये शुक्राला उच्चत्व प्राप्त आहे, मग त्या अनुषंगाने बुध या ग्रहाला नीचत्व प्राप्त आहे। असं हे उच्चत्व नीचत्व आपल्याला बघायचं आहे। आता थोडंसं आजच्या भागापुरतं, कारण ते महत्त्वाचं वाटतंय मला, म्हणून थोडं न्यूमरॉलॉजीकडे किंवा अंकशास्त्राकडे मी येणार आहे की प्रत्येक ग्रहाला कुठले अंक दिलेले आहेत। तर हे थोडंसं लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल भविष्यामध्ये। आता 1 ते 9 हे जे अंक आहेत त्याला प्रत्येक ग्रहाला एक विशिष्ट अंक दिला गेलेला आहे। तर जमलं तर नोंद करून घ्या, कुठेतरी लिहून घ्या। 1 नंबर सूर्याला दिलेला आहे, 2 नंबर चंद्राला, 3 नंबर गुरु महाराजांना, 4 नंबर राहुला, 5 नंबर बुधाला, 6 नंबर शुक्राला, 7 नंबर केतूला, 8 नंबर शनी महाराजांना आणि 9 नंबर हा मंगलदेवाला दिला गेलेला आहे। आता याचं महत्त्व बघूया आपण। आज छत्रपती शिवाजी महाराजांची कुंडली याबद्दल थोडी चर्चा करणार आहे। आता इंटरनेटवर जी कुंडली अवेलेबल आहे छत्रपती शिवप्रभूंची, ती तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे। आता मागच्या भागात मी म्हटलं तुम्हाला की ही वरची दिसणारी दिशा ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे, ही उत्तर आहे आणि ही दक्षिण आहे।
आता म्हणतात आपण इकडे 1 2 3 4 असे अनुक्रमांक बघितले, ज्याला आपण काळपुरुषाची कुंडली आहे असं म्हटलं. पण जरुरी नाही आहे की तुमच्या जन्माच्या वेळेला पूर्व क्षितिजावरती कोणती राशी उदय पावत होती हे त्या वेळेला अवलंबून असतं, त्या ग्रहांच्या हार्मोनिक अँड सिम्फॉनिक स्थितीवर अवलंबून असतं. छत्रपतींच्या जन्माच्या वेळेला बघा कसा योग, मी आधी सुरुवात त्याच गीताने केली होती की शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. बघा, पूर्व क्षितिजावर महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630. त्या दिवशी पूर्व क्षितिजावरती सिंहरास उदयाला आलेली आहे. सिंहरास तुम्हाला म्हटलं ही राजाची रास आहे, कारण ही सूर्याचीच रास आहे. पहिलं स्थान तुम्हाला मी सांगितलं होतं की आपली पर्सनॅलिटी दाखवतं. ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी कशी आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, तर ते राजाचंच व्यक्तिमत्व नियतीने महाराष्ट्राच्या आणि हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी हे खास करून जन्माला घातलं आणि हा अरुणोदय झाला. आता हा मागे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा धर्मत्रिकोण आहे. बघा, पहिलं स्थान, 5वं स्थान आणि 9वं स्थान. हा जो नवपंचम त्रिकोण आहे याला आपण नाव दिलं होतं धर्मत्रिकोण. म्हणजे महाराष्ट्राच्या नशिबात शिवप्रभू कसे लाभले बघा आपल्याला. 5, 9 आणि 1 या राशी अगदी फिट बसतात या धर्मत्रिकोणामध्ये. प्रथम स्थानाची रास ही सिंहरास, जी सूर्याची रास आहे. आणि मग सूर्य महाराज कुठे बसलेत, तर सप्तम स्थानात बसलेले आहेत. इथे 11 नंबर तुम्हाला दिसतोय, पण जर भाव बघितला किंवा स्थान बघितलं तर इकडनं 1 2 3 4 5 6 7 हे 7वं स्थान आहे. आता पहिलं स्थान जर आपण स्वतःला समजलं तर आपल्या समोर कोणीही व्यक्ती असो किंवा व्यक्तींचा समूह असो तो 7व्या स्थानात आहे असं आपण मानतो. समजा आपण एखाद्या नाट्यगृहात जर एखादा कार्यक्रम बघतोय प्रेक्षक म्हणून, तर आपण पहिलं स्थान असतो आणि स्टेजवरचे कलावंत जी कला सादर करत असतात ते 7व्या घरात असतात. याच्या उलट जर बघितलं तर समजा मी स्टेजवर काही परफॉर्म करतोय तर मी पहिलं स्थान आहे आणि तुम्ही सर्वजण प्रेक्षक माझी कला तिथे बसून खुर्चीवर बसून बघताय, हे 7व्या स्थानात झालं. ढोबळमानाने पहिलं स्थान जर आपण असू तर 7वं स्थान ही जनता जनार्दन आहे. जनता जनार्दनाचं स्थान आहे. मग कसा योग आहे बघा की प्रथम स्थानाचा स्वामी सूर्य हा सप्तम स्थानात बसलाय, जनतेच्या स्थानात बसलेला आहे. सोबत कोण आहे, गुरु महाराज आहेत आणि बुध महाराज आहेत. आता यामध्ये आज शिवप्रभूंना हा भाग समर्पित असल्यामुळे काही गोष्टी जरी तुम्हाला नीट समजल्या नाहीत तरी नंतर मी त्या एपिसोडमध्ये प्रत्येक घराचं आणि हे जे योग आहेत हा फार मोठा विषय आहे, नंतर मी क्रमाक्रमाने घेणारच आहे. पण आज शिवजयंतीचा मोका म्हणून मला हा मोह आवरलेला नाही आहे, म्हणून मी शिवप्रभूंची कुंडलीचं विश्लेषण करण्याचं धाडस करतोय. हा अत्यंत अवघड विषय आहे आणि अख्ख्या जगामध्ये शिवप्रभूंची ॲज ए मॅनेजमेंट गुरु किंवा ओव्हरऑल त्यांची कुंडली याचं संशोधन अव्याहतपणे चालू आहे. तर प्रथम स्थानाचा स्वामी जो स्वतः राजा आहे हा जनतेच्या घरात जाऊन बसलेला आहे. सोबत गुरु महाराज आहेत म्हणजे मार्गदर्शन आलं, आणि बुध महाराज हे मॅनेजमेंटचे कारक असतात. ज्यांचा बुध चांगला असतो ते चांगले मॅनेजमेंट करू शकतात. त्याला आपण हल्लीच्या काळात MBA म्हणतो, BBA म्हणतो किंवा एखादा इव्हेंट मॅनेजमेंट आहे. कारण मॅनेजमेंट ही रक्तात असायला लागते मित्रांनो. जरी आपण पदवी घेतली, मी मागे म्हटलं होतं की जसा रिदम हा उपजत आपल्या जन्मजात आपल्या अंगात असायला लागतो, तसं मॅनेजमेंट आपल्या रक्तात असायला लागतं. त्याचा कारक ग्रह हा बुध आहे. आणि इथे सूर्य आणि बुध ही जी युती आहे इथे, याला बुधादित्य योग म्हणतात. बुध आदित्य योग, आदित्य म्हणजे सूर्य. तर असा योग हा जनतेच्या घरामध्ये स्वतः राजा येऊन बसलाय, म्हणजे तो लोकाभिमुख आहे. आणि म्हणूनच आपण शिवप्रभूंना जाणता राजा असं म्हणतो. आलं लक्षात. आता
आता तुम्हाला मी उच्चत्व निचत्व याकरता सांगितलं की शिवप्रभूंच्या या कुंडलीमध्ये किती ग्रह उच्चीचे आहेत ते बघा तुम्ही. ही वेळ नियतीने अशी आणली होती आई भवानीने की त्यांनी शिवप्रभूंना आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्म दिला. बघा, मी म्हटलं होतं की तूळ राशीत शनी उच्चीचा असतो. हे दिसतंय, हे तिसरं स्थान आहे. 1 2 3 तिसरं स्थान आहे पराक्रम स्थान आहे. त्या पराक्रम स्थानात उच्चीचा शनी, नंतर कर्मस्थानात 10वं स्थान आहे, इकडनं मोजलं तर 10वं स्थान आहे, उच्चीचा चंद्र, 8वं स्थान जे रिसर्चचं आहे, त्यात उच्चीचा शुक्र, असे 3 ज्याला आपण महापुरुष योग म्हणतो ते आहेत. आता याचा उपयोग काय आहे की हे पराक्रम स्थान आहे. आता तिथे अत्यंत स्लो मुव्हिंग प्लॅनेट जो शनी एका राशीत 2.5 वर्ष राहतो, अतिशय कूर्मगतीने मार्गक्रमणा करतो, तो शनी इथे उच्च आहे. मग तुम्ही असं म्हणाल की पराक्रमामध्ये काही डिले आहे का किंवा डिले आहे का? नाही. महाराजांचं जर पूर्ण मॅनेजमेंटचा अभ्यास जर केला, युद्धनीतीचा अभ्यास जर केला, तर इथला शनी, पराक्रम स्थानातला शनी हा लॉंग टर्म प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि दीर्घकालीन महाराष्ट्राचं कसं भलं होईल, आपण पंचवार्षिक योजना म्हणतो, दशवार्षिक योजना म्हणतो, पण महाराजांच्या मनात त्यावेळेला कदाचित 50 वर्षानंतरचा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र ही कल्पना नक्की असणार आहे. त्यानुसार त्यांनी अगोदरच ही सुरुवात केली होती. म्हणजे अतिशय मेटॅक्युलस प्लॅनिंग मॅनेजमेंटच्या बाबतीत, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे इथला शनी दाखवतो. दुसरं दाखवतो कर्मस्थानामध्ये 10वं स्थान आहे बघा मित्रांनो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10व्या स्थानात जे कर्मस्थान आहे, आपलं करिअरचं स्थान आहे, तिथे उच्चीचा चंद्र आहे. वृषभ राशीमध्ये चंद्राला उच्चत्व प्राप्त आहे आणि जोडीला राहू आहे. आता चंद्र राहू युती नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये ज्योतिषी लोक किंवा ज्योतिषशास्त्र हे चांगली नाही असं म्हणतात. पण त्यावेळचा काळ लक्षात घ्या की कायम मोहिमेवर जायचं, लढाया करायच्या, काही वेळेला किल्ले तहात द्यायचे, परत ते दिलेले किल्ले अशा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगनी परत जिंकून घ्यायचे. त्यामध्ये राहू याचं वैशिष्ट्य असं आहे, राहू आणि शुक्र मित्र आहेत म्हणून तो मित्राच्याच राशीत आहे. वृषभ राशी शुक्राची आहे मित्रांनो. अनकन्व्हेन्शनल काहीतरी हटके करणं जे समोरच्याला कळणार पण नाही. ट्रेडिशनल पद्धतीने आपण एखादं कर्म करतो तर समोरच्याला अंदाज असतो की हा करून करून काय करणार आहे बाबा, पण काहीतरी अनकन्व्हेन्शनल करणं ज्यांनी समोरच्याला धक्का बसेल की अरे हे तू करशील, आम्ही स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला, तू हे कसं केलंस. मग मला असं, आता अर्थात हे जे सगळे विचार हे माझे आहेत, मी कोणी महान पंडित ज्योतिषी नाही आहे, मी हौशी अभ्यासक आहे आणि परत सांगतो की मी सर्वसामान्य तुमचं प्रतिनिधित्व करतोय. तर चंद्राबरोबर, चंद्र मन आहे, मनात जे विचार येतात तेच कृतीमध्ये परावर्तित होतात. मग चंद्राबरोबर जर राहू आला तर कन्व्हेन्शनल प्लॅनिंग म्हणजे याचा अर्थ गनिमी कावा नसेल ना, कर्मस्थानात आहे तो, त्यामुळे याचा विचार जरूर व्हावा असं मला वाटतं. त्यानंतर बघा, आता 4थं स्थान जे आहे ते आपलं सुखस्थान आहे. आपलं आपण किती जरी बाहेर कष्ट केले तरी घरी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरी परत यावं असं वाटतं. सुखस्थान, आपल्या घरातल्या सगळ्या सुखसोयी, हल्लीच्या काळातले आपले मोबाईल म्हणा, आपल्या गाड्या म्हणा, जेवढ्या लक्झरीज आहेत ते या 4थ्या घरात नाहीत. आणि प्रायमरीली 4थं घर हे आपल्या आईचं आहे. आपण आईला इकडून बघतो. आता बघा इथली स्थिती बघा, माता जिजाऊ या शिवप्रभूंसाठी कशा बेनिफिशियल होत्या या बघा. आता ह्या 1 ते 12 घरांमध्ये 11वं घर, या 11व्या घराला आपण लाभस्थान म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिझायरची फुलफिलमेंट होणं, फुलफिलमेंट ऑफ युअर डिझायर्स, इच्छापूर्तीचं स्थान आहे 11वं. आता 4थ स्थानामध्ये ही 8 नंबरची रास म्हणजे वृश्चिक रास आहे, जी मंगळाची रास आहे. चतुर्थेश हा 11व्या स्थानात बसलाय बघा मंगळ. म्हणजे माता जिजाऊ ही शिवप्रभूंसाठी लाभदायक आहे, शेवट पण लाभदायकच ठरली. किती जरी आपल्या सहकाऱ्यांनी किंवा आपल्या गुरूंनी सल्ला दिला, शेवटी मोठी गुरु ही आपली मातोश्री आहे. शेवटी निर्णायक क्षणी महाराज आपली पत्नी सोडून मातोश्री जिजाऊंबरोबर अत्यंत गुप्त ठिकाणी खलबतं करत होते ते लोक, आणि त्यानंतर त्यातनं काही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग येत होतं. चतुर्थेश लाभात हा योग मला इथे दिसतोय. त्याचबरोबर आता बघा
एक साधारण नियम असा आहे आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये की चौथं स्थान हे तुमचं सुखस्थान आहे. त्या सुखस्थानामध्ये कोणताही पापग्रह जर आला, पापग्रह म्हणजे कुठला, शनी आला समजा, मंगळ आला, राहू आला, केतू आला किंवा सूर्य जरी आला, सूर्याला आपण क्रूर ग्रह म्हणतो. जरी तो आपला देव असला, जरी डी विटॅमिन म्हणा किंवा आपल्या हाडांची जी मजबूती आहे ती सूर्यावर असते, आपण भगवान सूर्याला सूर्यनारायण म्हणतो, आपण सूर्यनमस्कार घालतो, तरी पण ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला अत्यंत क्रूर आणि उग्र ग्रह असं म्हटलेलं आहे. मंगळाला पण उग्र ग्रह म्हटलेलं आहे. तर इथे हे जर 4-5 पैकी कुठलाही एक, इथे आता केतू आलाय बघा महाराजांच्या, तर अशा व्यक्तीला घरचं सुख मिळत नाही. घरचं सुख मिळत नाही याचा अर्थ की घरात त्याचं वास्तव्य फार कमी होतं, कारण बाहेरची जबाबदारी एवढी असते की त्याला घरी यायला वेळच मिळत नाही, त्याच्या सुखस्थानामध्ये यायला त्याला वेळ मिळत नाही. आणि महाराजांच्या बाबतीत तर आपण शिवचरित्र किंवा इतिहास वाचला तर नक्की आहे, कायम कुठल्या ना कुठल्या तरी मोहिमेवर महाराज गेलेले आहेत. अगदी ज्याला आपण आजच्या घडीला अखंड हिंदुस्थान म्हणतो, त्यामध्ये बरेचसे इतर देश आहेत आता, अफगाणिस्तान, बांगलादेशपासून सगळे, हे अखंड हिंदुस्थान तेव्हा होता. तिथपर्यंत त्यांनी चढाया करून विजयश्री खेचून आणली आणि आपल्या घराच्या सुखापासून ते मुकले. इथे केतू ते दाखवतो. केतू म्हणजे काय आहे? केतू म्हणजे हे धड आहे. राहू हे मुंडकं आहे, केतू हे धड आहे. त्याला कुठलाही विचार नाही आहे, कारण मेंदूच नाही आहे. विष्णूंनी जेव्हा राहू केतूचं, त्या स्वरभानूचं, राक्षसाचं मुंडकं उडवलं होतं, त्या मुंडी झाली राहू आणि धड झालं केतू. त्यामुळे तो केतू हा क्रूर ग्रह आहे. तो एक गाव दोन तुकडे करतो. त्याला आपण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ऑपरेशन थिएटरमधली जी कात्री असते त्याला केतू म्हणतो आपण. मंगळ म्हणजे वेपन आहे, केतू म्हणजे कात्री आहे. तर चौथ्या घरात बसलेला केतू तुम्हाला घरातलं सुख देणारच नाही आहे, तुम्हाला कायम बाहेर ठेवणार तो. आणि महाराजांच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. कायम ते मोहिमेवर होते आणि महाराष्ट्राच्या आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना मूर्तिमंत रूपात साकार करण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले, ज्याच्यामुळे आज आपण सुखात जगत आहोत, याचं भान आपल्या सगळ्यांना आहे. मित्रांनो, आपण आता कुंडलीची ग्रहस्थिती आणि राशींची स्थिती ही पाहिली आणि त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आता आपण थोडंसं छत्रपतींच्या जन्मतारखेवर जाऊया. 19 फेब्रुवारी 1630. त्यातलं 1630 हे जे साल आहे हे थोडं विसरून जाऊया. आपण 19 या तारखेवर लक्ष केंद्रित करूया. 19 तारीख ही 1 आणि 9 यांनी बनलेली आहे. म्हणजे मूलांक 1 असेल, मी तुम्हाला सांगितलं की 1 मूलांक हा सूर्याचा आहे आणि 9 मूलांक हा मंगळाचा आहे. म्हणजे कसा योग आहे बघा, रवी आणि मंगळ याचा योग झाला. म्हणून मी सांगतो की ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 या सगळ्यांचा मूलांक एकत्रित केला तर तो एकच येतो. पण त्यातल्या त्या 4 अंकांच्या कॅटेगरीमध्ये 19 तारीख ही अत्यंत पॉवरफुल आहे, कारण रवी बरोबर मंगळ आहे. आता रवी हा आपल्या कुंडलीचा राजा आहे आणि मंगळ हा सेनापती आहे. जेव्हा राजा आणि सेनापती एकत्र आहेत म्हणजे त्या राज्याला शत्रूपासून कुठला धोका उद्भवतो? अजिबात नाही, राज्य सुरक्षित आहे असाच अर्थ होतो. आता दुसरं एक मजेशीर सूत्र मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगणार आहे की जन्मतारीख आणि जन्माचा महिना याची टोटल केल्यानंतर आणि त्याला सिंगल डिजिटमध्ये आणल्यानंतर जो मूलांक येतो त्याला आपण ॲटिट्यूड नंबर म्हणतो. आपण म्हणतो ना कधी कधी, याला माणसाकडे खूप ॲटिट्यूड आहे, खूप ॲटिट्यूडनी बोलतो, म्हणजे थोडासा अहंकार आहे किंवा इगो आहे असं म्हणतो आपण. ते ओळखायचं कसं? आता महाराजांच्या जन्मतारखेचं बघा, या दोघांची टोटल करायची आपल्याला. 1 आणि 9 10, 10 आणि 2 12. 12ची सिंगल डिजिट काय येतो? 3. 3 हा कुठल्या ग्रहाचा नंबर आहे, क्रमांक आहे? हा गुरुचा आहे. म्हणजे महाराजांचं जे ॲटिट्यूड होतं हे रवीसारखं डिक्टेटरशिपवालं नव्हतं, एकाधिकारशाही नव्हती, हुकुमशाही नव्हती, तर गुरुसारखं समाजाला, जनतेला मार्गदर्शन करून, प्रबोधन करून त्यांना शहाणं करणं हे होतं. हे यातनं दिसतं. रवी मंगळाचं धाडस, अतुलनीय शौर्य, पराक्रम
आहेच, त्याबरोबर त्यांचं जे ॲटिट्यूड किंवा त्यांचा जो स्वभावाचा गुणधर्म आहे ना, हा गुरुसारखा आहे. गुरु शिष्यांना ओरडतो जरूर, पण त्याला विद्यार्थ्यांकडून प्रगती हवी असते. तो माया पण तेवढीच करतो आणि कायद्याची अंमलबजावणीसुद्धा कडकपणे करतो. हे राजाचं कर्तव्य आहे. असा सुंदर मिलाफ छत्रपती शिवप्रभूंच्या जन्मतारखेत आपल्याला दिसतो. आज ही उपलब्ध कुंडलीचं विश्लेषण करायचं धाडस मी आज शिवजयंतीच्या निमित्ताने केलेलं आहे. माझ्यासारख्या पामर माणसाची ही लायकी किंवा पात्रता नाही आहे मित्रांनो, कारण ही व्यक्ती अशी आहे. हा माझ्या घरचाच फोटो आहे आणि ओरिजिनल पेंटिंग आहे. खाली तुम्हाला ते दिसणार नाही, पण त्यांच्या प्रत्येक भावमुद्रेकडे तुम्ही बघा आणि प्रख्यात महाराष्ट्रातले काय किंवा भारतातले चित्रकार मुळगावकरजी यांचं पेंटिंग मला फार जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी माझ्या हाती लागलं आणि त्याला मी आजपर्यंत जतन केलेलं आहे. कारण शिवप्रभू हे आपल्या सर्व हिंदू मराठी बंधू भगिनींच्या हृदयात वास्तव्य करतात आणि खऱ्या अर्थाने ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी राष्ट्राचा प्राण आहेत ते. आणि आजच्या या दिवशी त्यांचं स्मरण करणं हे प्रत्येक अखिल जगतातील मराठी बंधू भगिनींचं आद्य कर्तव्य आहे. त्यानिमित्ताने आजचा हा एपिसोड मी आदरणीय, वंदनीय, पूजनीय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शिवप्रभूंना समर्पित केलेला आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे शिवप्रभूंची जी कुंडली मला समजली, जी नेटवर अवेलेबल आहे आणि त्याचा मी अर्थ आणि जे लावायचा प्रयत्न केला तो कसा वाटला हे नक्की सांगा तुमच्या कॉमेंट्समधून. नेहमीचप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.